We are mad Hindu. We don't follow the Congress. भाजप आणि शिवसेना इथे प्रबळ आहे असं नाहीये की आम्हाला बीजेपीने आमचं घर चालवते वगैरे की मी बीजेपीचा माणूस आहे वगैरे असं काहीच नाही. मी सर्वसामान्य माणूसच बोलतोय. आम्हाला बीजेपी पक्ष आवडतो आणि हा चांगला पक्ष आहे, काम करतो म्हणून. दादा, या मतदारसंघामध्ये कुणाची चर्चा आहे, कोण उमेदवार असेल तुम्हाला वाटतं? उमेदवार तर इकडं रमेश बागवेच पाहिजे. तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे आलेत का? हो आले. किती आले? 4,500. 4,500. राज्यात तसं तर बीजेपीच पाहिजे. हे बघा, थोडक्यात एकच बोलणार, काही झालं तरी यावेळेस सरकार बदलणार. नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. लवकरच निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करतील आणि आचारसंहितेला देखील सुरुवात होईल. मात्र तत्पूर्वी आपण महाराष्ट्रातल्या ठराविक मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. यामध्ये आपण आज सध्या पुण्यातल्या एका मतदारसंघाचा आढावा घेतोय. त्यातला पहिला मतदारसंघ म्हणजे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर सध्या विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत. सुनील कांबळे असं त्यांचं नाव आहे आणि या भागामध्ये मुख्य लढत ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशा पद्धतीची होत असते. आपण या ठिकाणी पाहतोय की पुढे आपल्याला सुनील कांबळे यांचा देखील बॅनर लागलेला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी रमेश बागवे जे माजी गृहराज्यमंत्री होते काँग्रेसचे, त्यांचे देखील बॅनर लागल्याचे पाहायला मिळतात. विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली, याला अपवाद नाहीये. अर्थात एक वेगळं वातावरण आपल्याला प्रत्येक मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. या मतदारसंघामध्ये नेमकं काय वातावरण आहे, कुणाची चर्चा आहे, कुणाचा या मतदारसंघामध्ये बोलवाला आहे, हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. विद्यमान आमदारांची कामं काय आहेत, तसेच या बाकीच्या उमेदवारांची कामं नेमकी काय, या संदर्भातली सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आपण आता पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातल्या रास्तापेठ परिसरात आहोत. आपल्यासोबत मतदार आहेत, मतदारांशी चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. आपण मतदारसंघांची आढावा घेतोय. यावेळेस विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असतील असं तुम्हाला वाटते? मुख्य लढत जी आहे ती काँग्रेस आणि भाजपमध्ये होत असते, काय वाटतं कोण आहे? प्रथमतः मी आपल्या चॅनलचं स्वागत करतो की तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा जर आढावा घेतला तर मागच्या वेळेस भाजपाचे आमदार होते, आमदार सुनील भाऊ कांबळे. त्याच्या आधी भाजपाचाच आमदार होते, दिलीप भाऊ कांबळे होते. आणि जर आपण वास्तविक पाहता पाहिलं, कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये हा असा मतदारसंघ आहे की ह्याच्यामध्ये जाती ज्या आहेत, जातीचं प्रमाण राखीव हा मतदारसंघ आहे. आणि ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाची आणि बीजेपीची जी लढत होत असते, तर मला असं वाटतंय की जर वास्तविक पाहता जर कॅन्टोन्मेंट मध्ये ना आमदार जे आताचे लेटेस्ट जे आहेत ते सुनील भाऊ कांबळे यांचं काम खूप छान पद्धतीने आहे. म्हणजे जर तुम्ही जर आढावा बघितला तर परवाच्या पावसामध्ये जर डोले पाटील रोडला ज्या त्या घरामध्ये पाणी शिरलं, तिथं पाणी गेलं, तर त्या ठिकाणी रात्रीच्या 11, 11:30 वाजता 12 वाजता तिथं आमदार साहेब होते. तिथल्या नागरिकांना त्यांनी स्थलांतर केलं. स्थलांतर केल्यानंतर त्यांच्या ज्या वस्तू ज्या त्यांना लागतात, खाणं पिणं आणि अंगावर घेणं वगैरे वस्तू ज्या आहेत त्या त्यांनी त्यांना तिथं उपलब्ध करून दिल्या. आणि मी युट्यूबला बरेचसा त्यांचा एक बघत असतो की त्यांना आता एक संबंधित आरोग्य दूत म्हणून त्यांना संबोधित केलं जाते की कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये बऱ्याचशा जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना, मग जहांगीर हॉस्पिटल असेल, पुणे हॉस्पिटल असेल, रुबी हॉल असेल, 11th कॅन्टोन्मेंटचं एक हॉस्पिटल आहे कॅन्टोन्मेंट मतदारसंघावर, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी बऱ्याचशा लेडीज लोकांना, पुरुषांना त्यांनी मदत केलेली. मदत म्हणजे आमदारांची कामं आहे या मतदारसंघात. बरं, आमदार येतात, भेटीगाठी होतात का? हो, होतात ना भेटीगाठी. ते डायरेक्ट सगळ्या लोकांशी संवाद साधतात, कनेक्टेड आहे, एकदम कनेक्टेड आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून अविनाश साळवे आणि रमेश बागवे हे दोघं पण इच्छुक आहेत. काय वाटतंय, एक तुल्यबळ लढत जी आहे ती कुणामध्ये होईल? तुल्यबळ लढत म्हणली तर ते रमेश दादा बागवे त्यांना जर तिकीट दिलं काँग्रेस पक्षाने तर होईल. आणि भाजपाकडनं तर सुनील भाऊंना तिकीट बसेल नाही बसेल मला माहित नाही. पण हे जर त्यांना जर तिकीट दिलं, सिटिंग मेंबर आमदार तेच आहेत, तर त्यांना तिकीट दिलं तर नक्कीच त्यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होईल. आणि कदाचित कामाच्या जोरावर विजय हा कामाचा असतो. नागरिक आणि मतदार हे सुज्ञ आहेत, त्यांना कुणाला मतदान द्यायचं हे
अतिशय त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असतं आणि मी स्वतः त्यांचं काम जवळनं बघितलेलं आहे. रमेश बागवेंचं कशा पद्धतीने विचार करताय, त्यांच्या कामाचा काय लेखाजोखा तुम्हाला पाहिलाय का, बघितलाय का? लोकांना ते वेळ भेटतच नाहीत ना, वेळ देत नाहीत लोक. वेळ नाही देत लोकांमध्ये. अजून काही कामं त्यांची काय माहिती आहेत तुम्हाला, त्यांनी ती कामं केली आहेत किंवा सुनील भाऊंनी ही कामं केली आहेत? काँग्रेसच्या लोकांविषयी कामाची पद्धत आम्हाला काही माहितीच नाही. सुनील भाऊच्या कामाच्या विषयी माहिती आहे आम्हाला. आता त्यांना आरोग्य दूतच म्हणून त्यांना आता या मतदारसंघात त्यांची माहिती सगळी आणि सगळ्या लोकांशी संपर्क आहे त्यांचा. सगळ्या लोकांना घरी जाऊन भेटतात, प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन भेटतात, प्रत्येक म्हणजे ज्याच्या मतदारसंघात त्या प्रभागात प्रत्येकाला समक्ष जाऊन भेटतात. असं कुणाला वेळ देत नाही किंवा काय नाही, समक्ष जाऊन भेटतात. काही लोकांकडून असं सांगण्यात येत आहेत की सुनील कांबळे हे भेटतच नाहीत आम्हाला, कधी लोकांमध्ये मिसळतच नाहीत, पण तुम्ही म्हणताय की ते आम्हाला भेटतात, लक्ष देतात आमच्या इथे काम. हे बघा, तसं जर सांगायला गेलं तर आता आमदाराच्या प्रभागामध्ये 3 ते 4 ऑफिस असतात. त्या ऑफिसमध्ये त्या प्रत्येक आमदाराचा तो टायमिंग असतो ठरलेला. त्या टायमिंग मध्ये नागरिकांना भेटण्याचा एक वेळ असतो. त्या वेळेमध्ये भेटतात आमदार आणि बरेचसे लोक भेटतात आमदाराला. असं नाही की नाही भेटत, असं मला तर वाटत नाही की नाही भेटत. आणि राहिला प्रश्न जर तुम्ही यांना प्रश्न केला की बागवेंना की त्यांची काय काम आहेत वगैरे वगैरे, सुद्धा का ते माझे गृहराज्यमंत्री होते, त्यांची कामं पहिली होती प्रभागामध्ये. असं नाही की कामं नव्हती, त्यांची कामं आहेत. पण शेवटी मतदार आहे, मतदार कुणाच्या परड्यामध्ये मतदान टाकतो हे येणारा काळ आणि वेळच ठरवू शकतो. त्यांची कामं आहेत ना. तर तुम्ही कसं बघताय या सगळ्यांकडे, तुम्ही कसं बघताय कोणाकडे? रमेश बागवे आणि सुनील कांबळे. आमच्या नजरेसमोर फक्त आमदार सुनील कांबळे. तुम्हाला रमेश बागवे आणि हे नाव कोणी सांगितलं? अविनाश साळवे. कोणी सांगितलं तुम्हाला? बॅनरबाजी होती. कोणी का असू द्या, या मतदारसंघामध्ये फक्त सुनील कांबळेच निवडून येतो. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, हा मतदारसंघ आहे, हा कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे. हा एकतर्फी मतदारसंघ आहे. त्याच्यात तुम्ही कोथरूड म्हणता, पर्वती म्हणता, कसबा म्हणता, असा नाही. हा मतदारसंघ कॉस्मोपॉलिटन आहे, मिनी इंडिया. हो. आणि त्यांचं काम चांगलं असल्यामुळं ते नक्की निवडून येणार. आणि मी तुम्हाला अजून एक माझं प्रामाणिकपणे सांगतो, मी त्यांचा जवळचा मित्र आहे. तुम्हाला लोक असं वाटायला की मी त्यांच्याबद्दलच का बोलतो. त्यांनी जो घोरपडी उड्डाण पुलाचा, रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न मिटवलाय, त्या ठिकाणी गेली 30-35 वर्ष नागरिकांचा तिथे अडथळा होता. लोकांची तिथे ट्रॅफिक व्हायची, लोकांना जायला यायला कामावर उशीर व्हायचा, विद्यार्थ्यांना जायला यायला उशीर व्हायचा शाळेला, कॉलेजचे स्टुडंट असतील, त्यांनी तो प्रश्न मार्गी लावला. त्याच्यामुळं या मतदारसंघातली लोक समाधानी आहेत. या मतदारसंघामध्ये तुम्हाला कोणता राजकीय पक्ष प्रबळ आहे असं वाटतं? भाजप आणि शिवसेना इथे प्रबळ आहेत कॉन्टोमेंटमध्ये. भाजप आणि शिवसेना हा एकत्र युतीत आहे ना आता. अच्छा, प्रबळ म्हणजे भाजप आहे आता. वैयक्तिक प्रबळ जर वैयक्तिक प्रश्न जर म्हटला वैयक्तिक पक्ष, तर भाजप आज इथं कॉन्टोमेंटमध्ये चांगला आहे. 2014 मध्ये जेव्हा मोदी लाट सुरू झाली, त्या मोदी लाटेपासून हा मतदारसंघ जो आहे तो काय भाजपकडे. हो. तर या अगोदर रमेश बागवे होते, हो. त्यांच्याकडे कसं बघताय? रमेश बाबू पण ते व्यक्तिमत्व चालू, पण त्यांच्या ज्या पक्षाची विचारसरणी आहे ती या लोकांना या मतदारसंघात घुसत नाहीये. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असेल का महाविकास आघाडीचं? माझ्या मते यावेळी कुणाला बहुमत मिळणार नाही असं माझं ठाम मत आहे. बहुमत कुणालाच मिळणार नाही यावर्षी. सत्ता कुणाची बघायला आवडेल? सत्ता परत मिक्सच येणार आहे सगळे यावेळी. महायुती की महाविकास? महायुतीची सत्ता बघायला आवडेल पण शक्य नाहीये. अच्छा, यावेळी त्यांना फार जड जाणार आहे त्याच्यामध्ये. मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघताय, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? मला तर तो देवेंद्र फडणवीस वाटतोय, पण आता एखादा नवीन चेहरा मिळावा असं आमचे प्रामाणिक नवीन तरुण प्रवर्गाला एखादा चान्स द्यावा मुख्यमंत्र्यासाठी, की जेणेकरून तो आता लेटेस्ट प्रश्न जे आहे तो त्याचा विचार करू शकेल. जुन्या विचाराचे लोक नको आहेत. अजित पवारांना अजूनही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, त्यांना मिळालं पाहिजे असं वाटतंय का? त्यांना मिळालं पाहिजे असं वाटतंय, पण त्याच्यात ते जनमानसाच्या हातात आहे. पण आपण वैयक्तिक एकटं सांगून काय होणार नाही, पण त्यांच्या जनमानसामध्ये जी त्यांची प्रतिमा आहे त्या तो उजळून जातील. ते या मतदारसंघामध्ये सध्या कुणाची चर्चा आहे, काय सांगशील? उमेदवार कोण असतील या मतदारसंघामध्ये? कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये कांबळे साहेबांची चर्चा आहे आणि कांबळे साहेबच यावर्षी पुन्हा पंचवार्षिकला. कोण उमेदवार असतील? काँग्रेसकडनं कुणी असो किंवा त्यांचा चेहरा ठरलेला नाहीये.
पण त्यांचा चेहरा काम करणे योग्य किंवा काय काम करतात हे काय आम्हाला बघायला तर मिळालंच नाही. पण येत्या या 5 ते 10 वर्षापासून बीजेपीच्या सरकारमध्ये आम्हाला बरेचशी कामं बघायला मिळत. असं नाहीये की आम्हाला बीजेपीने आमचं घर चालवते वगैरे किंवा मी बीजेपीचा माणूस आहे वगैरे, असं काहीच नाही. मी सर्वसामान्य माणूसच बोलतोय. आम्हाला बीजेपी पक्ष आवडतो आणि हा चांगला पक्ष आहे, काम करतो म्हणून. काय काय कामं आतापर्यंत मतदारसंघात झाली? बऱ्यापैकी ज्या बसेस आहेत त्या बसेस चांगल्या दिसत आहेत, रोड सुद्धा चांगले झालेले आहेत आणि बऱ्यापैकी जे शिक्षणाच्या बाबतीत आहे ते शिक्षण सुद्धा चांगलं त्यांच्या माध्यमातून होत आहे. असं आहे. आरोग्याच्या समस्या काही खूप चांगलं. काय नाही आरोग्याच्या बाबतीत काय नाही. जरी फोन केला आम्ही, कुठल्या नगरसेवकाला जरी फोन केला किंवा आमदारांना जरी फोन केला तर आमची दखल लगेच घेतल्या जाते, मदत केल्या जाते. औषधांपासून अँब्युलन्स पासून सगळ्या गोष्टी आम्हाला ते पुरवतात. असं इथले आमदार योग्य खूप चांगले. पुन्हा एकदा त्यांनाच आमदार म्हणून बघा. आमचं सर्वप्रथम मत त्यांनाच असणार आहे. दादा, या मतदारसंघामध्ये तुमचा उमेदवार, तुमच्या मनातला उमेदवार नेमका कसा असेल, काय सांगाल? कसा असेल किंवा कोण असेल, कसा असावा आणि कोण असावा? महाविकास आघाडीचा असावा, दुसरं काय. महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे गटाचा असावा. या मतदारसंघातून काँग्रेस इच्छुक आहे महाविकास आघाडीमधून, तर भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तर काँग्रेसकडून तुम्हाला उमेदवार म्हणून कोण बघायला आवडेल? रमेश बागवे आणि अविनाश साळवे हे इच्छुक आहेत काँग्रेसमध्ये. अविनाश साळवे. काय काय कामं आहेत या मतदारसंघात, याबद्दल सांगा. काय भरपूर कामं पडली तशी, काय कामच नाही केली ना या लोकांनी. बरोबर आहे का नाही? काम केलं नाही कुठं काय काम, कोण आलेच नाही. पण आमचं नाव बदनाम नाही आलं पाहिजे याच्यात. नाही. भांडणाला कारण पाहावं. काय प्रलंबित काम आहेत या मतदारसंघात? काय भरपूर आहेत. काय बघा ना कसे रस्ते आहेत, काय बघा ना सगळं तसंच पडलेलं आहे. सगळी कामं, काहीच कामं झालेली नाही त्या मतदारसंघात. कधी या मतदारसंघात उमेदवार आला बी नाहीये कुठला. अविनाश आपले साळवे तरी काय हे तरी काय, कुणीच येऊ शकत नाही ना. ठीक आहे. मग विद्यमान आमदारांनी काहीच कामं केली नाही? काय दिसत नाही आमच्या भागात, तर नाही दिसत बाबा. फिरकलेच नाही तर इथं ऑफिस शेजारीच आहे त्यांचं. हे काय खाली चौकात आहे, तांड्राबाद चौकातलं. बर, तुमचा उमेदवार नेमका कसा असावा, त्यांनी काय कामं करायला हवी असं मला वाटतं? काय सर्वांसाठी कामं केली पाहिजेत त्यांनी. कामं करतच नाही ना ही लोक. कुठला जरी उमेदवार आपण धरला 5 वर्ष होऊन गेली की परत तो येतच ना आपल्याला तोंड दाखवायला, कुठल्याही पक्षाचा असू देतो. मग आता राज्यामध्ये तुम्हाला कुणाचं सरकार आवडेल? काय परिवर्तन असलं तर बरं होईल त्यातलं, आहे का नाही. परिवर्तन म्हणजे बीजेपी नको आता, आहे का नाही, भाजपा नको आता. तुम्ही परिवर्तन म्हणताय, पण महाराष्ट्रामध्ये 3री आघाडी पण आलेली आहे, परिवर्तन महाशक्ती. नाही, या लोकांचं येईल महाविकास आघाडी. 100% येईल. बघा, काही मतदारसंघ निहाय आपण सर्वे करतोय. या मतदारसंघामध्ये तुम्हाला विद्यमान आमदारांचं काम नेमकं कसं वाटतं? सध्या आम्ही इथं फार वर्षापासून आहोत, पण आता मी तर कधी भेटले नाही इथं. सुनील कांबळे या मतदारसंघाचा. हा, वडील होते, तर वडिलांकडनं आता त्यांनी कधी पाहिलंच नाही. म्हणजे येतात, जाऊन भेटून जातात, तसे वाटतं. या मतदारसंघाचे प्रमुख प्रलंबित प्रश्न काय असं तुम्हाला वाटतं? पहिलं तर जेव्हा पाऊस येतोय, पावसाळ्यात इथं जे नरपतगिरी चौक आहे त्याच्यात फार ट्रॅफिक जाम होतोय, पाणी भरलं जातंय. वयस्कर लोक, सिनियर सिटीजन लोक जसे आमचे लोक आहेत इथले, त्यांना ते कसं होतंय की इथनं जायला रस्ता राहत नाही. मागून गेलो तरी तिथंच येतो आपण गोल फिरून, आणि जर रिक्षा करायची असेल तर आपल्याला भेटत नाही. फार प्रॉब्लेम येतो घरी जायला. याकरता आम्ही जेव्हा दुकानं बंद करतो किंवा काय लोकांना जायचं असतं, फार प्रॉब्लेम आहे नरपतगिरी चौक मध्ये. आणि इथं मी 2दा पाहिलंय की खड्ड्यातनं एक मॅडम होते, लहान मूल होतं, त्या खड्ड्यातनं पाणी भरलं होतं आणि त्याच्यातनं ती पडली होती, मूल सकट. खड्ड्यांचा प्रश्न आहे. तरी काय सांगाल आता या मतदारसंघात तुम्ही कुणाला बघताय उमेदवार म्हणून? उमेदवार, तुमच्या मनातला उमेदवार कसा असावा हे तरी सांगा. ओके, त्याच्याबद्दल मीन्स ते कसं आहे, त्यांनी प्रत्येक वेळेस इथं येऊन तपासणी पण करायला पाहिजे. जेव्हा काम केलं जातं माणसांनी तपासून जायला पाहिजे. काम दिलं मग त्यांनी बघायला तर पाहिजे ना त्याच्या मागे कसं चाललंय, काम झालंय का नाही. हा, काम झालंय की नाही. या मतदारसंघातले आमदार कामं करतात का?
कधी दिसलेत काम करताना तुम्हाला किंवा आता मी ते रस्त्याचं खड्ड्याचं पाहिलं, समोर जे आहे ते मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं करतात इथं येऊन. पण जेव्हा इथं मांडव बसवतात दुकानांना, इथं काय साईडला फुटपाथ जे आहे त्या फुटपाथला बघा खड्डे खोदून खोदून ते काय बनवतात फुटे, ते परत कसं काय होणार, त्याचा पण खर्च वाढला जातो परत. मग जेव्हा हे मांडव बसवतात जरा फुटपाथला तोडायला नाही पाहिजे. आता ही जी खांब बसवली आहेत इथं जे गाड्या येतात 2 व्हीलर ते 2 रोडच्या मधनं जातात. आमदार भेटीगाठी देतात तुम्हाला, तुमच्याशी बोलतात का आमदार आता सध्याचे स्थानिक? सध्याचे मी फक्त पाहिलेलं आहे ना जाताना, पण मी बोलले नाही अजून. ठीक आहे. काँग्रेसकडनं रमेश बागवे इच्छुक आहेत, माहितीयेत रमेश बागवे माजी गृहराज्यमंत्री राहिले होते, 2009 साली या मतदारसंघातून निवडून आले होते, तेच पुन्हा इच्छुक आहेत. तर कसं बघता, एकीकडे भाजप आहे तर एकीकडे काँग्रेस आहे, कुणाचं प्रबळ या ठिकाणी नेतृत्व असेल असं तुम्हाला वाटतं? भाजप की काँग्रेस? बीजेपी आणि काँग्रेस हा फार कठीण क्वेश्चन आहे. सगळ्या लोकांची आपली आपली मतं असतात. आपण काय डायरेक्ट मी काय सांगू शकत नाही त्याच्याबद्दल. सगळ्यांची आपली आपली मतं वेगवेगळी असतात. तुम्हाला कोणता म्हणजे कोणत्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणाहून आमदार झालेला आवडेल किंवा त्यांच्या तो पक्ष काम करेल असं तुम्हाला वाटतं? हा, मला असं आमदार हवे की जे खरंच आपल्याला पुढे येऊन माणसांना भेटी देणार पर्सनली, आणि वयस्कर लोक सिनियर सिटीजन साठी पहिलं ते बघायला पाहिजे. त्या लोकांसाठी कसं ते पोचतात इथं त्यांच्या घरात किंवा दुकानात जाऊन पोचतात. रात्रीची वेळ असते, लोक इथं जे आहेत गाड्या लावतात ते फुटपाथ वर पण लावते. आता वयस्कर लोकांना फुटपाथ पण वारलं म्हणजे वयस्कर लोक खाली उतरून जायचं, आणि जे गाडीवर बसलेले ते वर आहे. 4 व्हीलर पण मी वर पाहिलेलं आहे. हा, तर हेल्थ केअर हे फार इम्पॉर्टंट आहे. दुसरा इश्यू हा, हे माणसांचं हेल्थ केअर पण नाही, त्याच्यावर पण लक्ष द्यायला पाहिजे सध्या. ते काम करतात कॉर्पोरेटर लोक, व्यवस्थित करतात, त्यांचा काय आपल्याला प्रश्न नाहीये. ते छान आहे, आपल्या जागी छान आहे. इथलं उमेदवार कोण असेल कोण माहिती? इथलं उमेदवार काय आहे, आता आमच्या इथं तर रमेश बागवे दादा तेच चालतात. ते त्यांचा मुलगा तोच चालते. त्या बाजूला तुषार पाटील ते चालतात. हे सगळे आपापल्या जागी छान आहे. आता आमदार कोण आहेत माहिती तुम्हाला? आता आमदार कोण आहे मला नाही माहिती. आले नाहीत कधी इथे? आमदार आमचे हे आता हे काय म्हणतात, आता तर हे झालं ना निवडणूक मागचे विधानसभेचे नाही कधी कधी आता आपलं लक्ष नाही आले, पण असेल पण आपलं लक्ष नाही. सुनील कांबळे आमदार आहेत. हा, सुनील कांबळे. हा. आता रमेश दादांचं काम कसं या मतदार? छान आहे, असं काही वाईट नाही, छान आहे. त्यांचा मुलगा आहे रमेश दादाचा म्हणजे अविनाश बागवे, त्यांचं काम छान आहे. त्यांचं काही आपल्याला प्रश्न नाहीये. आपल्याला काय इथं म्हणजे एरियाच लय छान आहे आमचा. या एरियाला काही प्रश्न नाही, सगळं व्यवस्थित आहे. सगळ्या म्हणजे आपला पण त्यांना हे करतात, रिस्पेक्ट करतो, आपण पण त्याचा रिस्पेक्ट करतो. त्याचा काही प्रश्न नाही, काही नाही. सगळे छान आहे आपापल्या जागी. काही आपला प्रश्न नाही, असं तर ते करतातच आहे आणि होतच राहतात. ते करतात पण आणि ते होत पण. खाली जरा त्या पुढच्या बाजूला आहे ना, त्या ड्रेनेज लाईनचा जरा प्रॉब्लेम आहे, दुसरं काही नाही. हा, म्हणजे ह्या भागाला आहे ना, ते आमचं पण घर आहे तिथं, पण तिथं कसं पाणी आहे ना घरात शिरतो. कसं उमेदवार पाहिजे, तुमची काय काय कामं त्यांनी केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बघा आता तर व्यवस्थित चाललंय. आता काय चालते ते चालतीच गाडी, त्याला काय करायचंय आपलं काय आहे का नाही. हा, दिसतंय एवढं आहे का ज्या बोळीमध्ये जे ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे बस एवढंच आहे. कारण की आणि त्या बाजूला पण आहे ना, तुला दाखवते मी, तिथं त्यांच्या घरात एवढं पाणी शिरतं की जास्त पाऊस आला की त्यांच्या घरात पाऊस शिरणार तर शिरणार. हा, पाहिजे तर मी दाखवते. ते माझ्या आईचं घर आहे, त्यांच्या घरात पाणी लई येते, त्या लाईनीमध्ये पाणी लई शिरतं. दादा, या मतदारसंघामध्ये कुणाची चर्चा आहे, कोण उमेदवार असेल तुम्हाला वाटतंय? उमेदवार तर इकडं रमेश बागवेच पाहिजे. रमेश बागवे. आणि राज्यात पण काँग्रेस शिवाय पर्याय नाही. कारण महागाई एवढी वाढलेली आहे की त्याचा अंत लोकांचा आक्रोश या उमेदवार
विधानसभेत दिसणार तर आहेच. कारण आजच्या तारखेत गॅस सिलेंडर 900-950 रुपये. तुरीची डाळ जी झाली आहे, लोक आज नॉनव्हेज खाण्यापेक्षा पहिले डाळ भात खाऊन दिवस काढायचे, आता ती डाळच 180 रुपये. परत चिकनच्या रेटला भिडलेली आहे. तेल आज 2000च्या पार गेलेलं आहे. आजचे सध्याचे रेट 2000च्या पुढेच आहे. कांदा तुमचा 60 आणि 70 वर चाललाय. कोथिंबीरची एक गड्डी 50 रुपये चालली आहे. 1,500 रुपये देऊन तुम्ही साध्य काय करताय? तुम्ही 1,500 रुपये स्त्रियांना देताय, लाडक्या बहिणींना देताय, पण त्याचं तुम्ही पुरेपूर वसूल पण करताय. मग ते फायदाच काय तुम्ही एवढी योजना देऊन? या भागातली कामं काय आहेत? या भागात मुळात तर गुंडगिरी, अवैध दारू व्यवसाय, मटका व्यवसाय बऱ्यापैकी कमी झालेला आहे, पण छुप्या रस्त्याने चालूच आहे. दुसरी गोष्ट, कोणताही आमदार असू द्या, नगरसेवक असू द्या, कोणी असू द्या, यांना छुपा पाठबळ आहेच. सध्याच्या आमदारांनी कामं केलीत का? सध्याचा आमदार तर दिसायलाच राजी नाही. कामं तर लांबची गोष्ट आहे. कोण आहेत आमदार माहिती आहे? माहिती आहे, सुनील कांबळे म्हणून आहे. बर. आणि ते तर मुळात 5 वर्षानंतर ते आम्हाला अजूनपर्यंत एक चौक काय अख्ख्या वार्डात कुठे दिसले नाही. आणि जरी ते घुमत असेल तरी ते त्यांचं वैयक्तिक करत असतील. बागवे भेटतात का तुम्हाला? कायमस्वरूपी कामं करतात का ती? भरपूर. त्यांच्या ऑफिसला सगळ्यांचीच गर्दी असते. कोणताही पक्षाचा असते ते असे हे नाही करत की पक्षाचं नाही न्यायचं काम नाही करायचं. सगळ्यांची कामं करतात. आपल्यासोबत काही महिला पण आहेत. काही काय सांगाल, सध्या या मतदारसंघात तुम्ही राहता, कोणाची चर्चा आहे, कोण उमेदवार असेल असं तुम्हाला वाटतंय? कोणाची चर्चा? हे आपले रमेश दादा बागवे. बर. भाजपचे आता आमदार कोण आहेत माहिती आहेत का तुम्हाला? नाही. कधी पाहिलं का त्यांना? नाही. सुनील कांबळे आमदार आहेत. भेटलात की तुम्ही त्यांना? नाही, अजून तर नाही. काय काय काम आहेत या मतदारसंघामध्ये जी व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? हेच महागाई लोकांना एवढी आहे. परत माणसांनी खायचं काय, गरिबांनी खायचं काय, कमवायचं काय, खायचं काय त्याच्यामध्ये. परत जे तुम्ही 1,500 रुपये महिलांना वैयक्तिक देताय, 1,500 महिलांना वैयक्तिक देताय, ते तुम्ही महागाई कमी करा. जे तुम्हाला जे अयोग्य आम्हाला वाटतं ते तुम्ही करावी सुविधा, त्याच्यावरती महागाई जे आहे ते तुम्ही कमी करा. एवढं असं आम्हाला वाटतं. ते 1,500चे. तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे आलेत का? हो, आले. किती आले? 4,500. 4,500 आले. तर काय करणार आहात त्या पैशांचं? अजून तर काही विचार नाही केला, पण आहेत बँक मध्ये अजून तसेच आहे. काय वाटतं, काय कशी आहे त्यांची कामं? आता आमदारांनी काय कामं केलेत असं वाटतंय का इथल्या आमदारांनी? नाही, हे तर नाही मला माहिती अजून, कारण का आमदार हे जे असतात ना त्याच्यामध्ये अजून मला जास्त एवढं माहिती नाही, त्यामुळे मी नाही काय बोलू शकत. आपल्या सोबत आणखी काही नागरिक आहेत या मतदारसंघामध्ये. जरा जोरात चर्चा चालू. आपण पुढे पाहतो की एकीकडे रमेशदादा बागवेंचे फ्लेक्स लागलेत, तर एकीकडे सुनील कांबळेंचे देखील फ्लेक्स लागलेले आहेत. आपल्यासोबत नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगाल, या मतदारसंघात कुणाची चर्चा आहे? चर्चा तर सगळ्यांचीच आहे. बर. कोण उमेदवार असेल या मतदारसंघात? सगळेच इथं उमेदवार. तुम्हाला आता आमदार माहिती का या मतदारसंघाचे? सुनील भाऊ कांबळे. कांबळे काम करतात का कांबळे सर? दिसलेत ना अजून कुठं होईल. बागवे दिसतात का काम करताना? हो, बागवे आहे, त्यांना नगर सेवक आहे तुषार पाटील. करतात का? सगळे. हो. आता कुणाची सरकार यायला पाहिजे? सरकार करताना हे कोणाचं बी येऊ द्या, हा कामच हे करण्या पाहिजे. इथं कोण पाहिजे आमदार म्हणून? आमदारांना म्हणून तुषार पाटील, नाहीतर बागवे साहेब. बागवे साहेब. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत आणखी काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. कुठे मतदार आहेत? मतदार आपल्यासोबत. दादा, आम्ही मतदारसंघाचा आढावा घेतोय. या मतदारसंघामध्ये कुणाची चर्चा आहे, कोण उमेदवार असेल असं तुम्हाला वाटतं विधानसभेच्या निवडणुकीला? सुनील कांबळे येणार ना. सुनील कांबळे असणार. आताचे सध्याचे आमदार सुनील कांबळे आहेत. काँग्रेसकडनं रमेश बागवे देखील इच्छुक आहेत. कसं बघतं दोघांकडे? दोघं चांगले उमेदवार आहेत. निवडून येण्याची क्षमता दोघांमध्ये पण आहे. आटीतटीचा सामना होईल. काय वाटतंय, कुणाचं पारडं जड आहे?
दोघंही तुल्यबळ उमेदवार आहेत. सांगता येत नाही की सुनील कांबळे निवडून येतील का रमेश बागवे. दोघंही तुल्यबळ एकदम समसमान उमेदवार आहेत. तर या मतदारसंघातले काय काम आहेत जे राहिलेत असं तुम्हाला वाटतं आमदारांनी केली पाहिजेत? आमदारांनी कामं केलीत का? काय प्रमाणात केलेले आहेत, काय प्रमाणात अजून कामं राहिलेत, बरेच बाकी आहेत. काय प्रमाणात केलेली आहेत काम. काय प्रलंबित प्रश्न आहेत या मतदारसंघाचे? बरेच आहेत. रोडचे प्रश्न आहेत, शौचालयाचे प्रश्न आहेत, बरेच प्रश्न आहेत. आमदार भेटतात तुम्हाला, भेटीगाठी घेतात? हा, येतात कधी कधी भेटायला. तर तुम्हाला काय वाटतंय? बागवेंची चर्चा आहे का सुनील कांबळे? त्यांचा जे चांगलं काम करते. एकूणच आपण मतदारांचा कौल बघतोय की या मतदारसंघामध्ये नेमकी कुणाची चर्चा आहे. आपल्यासोबत आणखी काही मतदार आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा, या मतदारसंघात तुम्ही आहात, काम करताय. दादा, तुम्ही काय सांगाल या मतदारसंघात कुणाची चर्चा या मंदात नाहीये मी, ह्या तर राहत नाही. आमचा मतदारसंघ वेगळा आहे. वातावरण कुणाचं दिसतंय? आमच्या इथे बीजेपी. आमदार कोण आहे तुमच्या इथे? लंगेकर. काँग्रेसचे होते, पण आता बीजेपीचे लागले यावेळेस. बीजेपीची लाटी. हेमंत रासने येतील का? हेमंत रासने नाही येणार. तिकीट नाही मिळणार त्यांना? तिकीट मिळालं तरी येणार नाही ते. कामच नाहीये ना. काय काम नाहीये? हा, काम असेल तर तो निवडून येणार ना माणूस. कधी फिरणं नाही समाजामध्ये, कधी गल्लीमध्ये येणं नाही. तुमचं काय काम पर्सनल त्याच्या ऑफिस तुम्ही भेटायला जायचं, ते योग्य नाही ना. जनतेमध्ये यावं त्यांनी. दंगेकर येतात का? दंगेकर येतात. दादा, या भागामध्ये तुम्ही राहताय, काय वाटतंय कुणाची चर्चा आहे या भागामध्ये? उमेदवार कोण असतील? उमेदवार तर सगळ्या पक्षाचे. चर्चा कुणाची? प्रत्येक पक्षाच्या लोकांना वाटतंय, पण जास्त करून आता आहे ना राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना, उद्योग हे एकत्र होऊन यांची ताकद जास्त असल्यामुळं जो पण या तिघांमध्ये एक उमेदवार देईल ना ते निवडून येईल आता यावेळेला. या मतदारसंघावरती काँग्रेसने दावा ठोकलेला आहे, पारंपरिक गड आहे असं ते म्हणतायत. पण रमेश बागवे आणि या ठिकाणी मुख्य लढत जी आहे ती सुनील कांबळेंमध्ये होईल. काय वाटतंय, विद्यमान आमदार सुनील कांबळे यांची कामं आहेत का या मतदारसंघात? त्यांची काय एरियामध्ये काम आहे, काय एरियामध्ये रमेश बागवेची काम आहे, पण यावेळेला रमेश बागवे निवडून येणार. रमेश बागवे ते भेटतात तुम्हाला? हा, सगळ्यांना भेटतात ते. सुनील कांबळे भेटतात का? सुनील कांबळे अजून नाही भेटले. ते नागरिकांमध्ये नाही सुनील कांबळे. काय वाटतंय एकंदरीत चित्र काय असेल इथल्या विधानसभेचं? आता हे सध्या तर आहे ना, हे तीन पक्ष एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडी असल्यामुळं आता हे यांचाच उमेदवार निवडून एकातला जो पण देईल, समजा काँग्रेसने देव, शरद पवार गट देव, ना तर उद्धव ठाकरेंनी देव, ज्यांनी पण हा उमेदवार इथं देईल ना ते निवडून येणार आहे. पण जास्त हवा रमेश बागवेची सध्या. राज्यात सरकार कोणाचं पाहिजे तुम्हाला? राज्यात तसं तर बीजेपीच पाहिजे. राज्यात बीजेपीच पाहिजे. का बरं तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे, महाविकास आघाडीचा उमेदवार पाहिजे आणि राज्यात तुम्हाला बीजेपी पाहिजे? कारण की राज्यात त्यांचं काम चाललेलं आहे सध्या चांगलं, पण आमदार वाढमध्ये ना बीजेपीचं काम जोरात नाहीये. तुम्हाला असं वाटत नाही का की जर इथं जर बीजेपीचा कार्यकर्ता आपण निवडून दिला तर राज्यातनं तो चांगला पैसा निधी आपल्या मतदारसंघात आणत नाही? तसं होणार नाही. निवडून दिलेलं आहे ना त्यांनी, पहिलं पण निवडून दिलेलं आहे, पण त्यांनी काम नाही केलेलं, म्हणून आता नकोय तो. आता रमेश बागवेच यायला पाहिजे आता असं वाटतंय सगळ्यांना, कारण की त्यांचं कार्य आहे तसं. या ठिकाणी कामं झालेत का मतदारसंघात? आमदारांनी करावीत अशी कामं झालेत का? तुम्हाला वाटतं असं लागतं? नाही झालेत का? तुम्हाला वाटतं का असं? आम्ही रोड बघा, ट्रॅफिक बघा, असं वाटतं का आमदारांनी काय केलं पाहिजे काय नाही ते वाटतं ना? हा, आमदाराचा पद काय असतं? सुनील कांबळे सध्या इथे आमदार आहेत, तुम्हाला कधी भेटलेत का ते? नाही. कामं झालेत का इथे मतदारसंघात? बरं, रमेश बागवे काँग्रेसकडनं इच्छुक आहेत, ते कसे वाटतात तुम्हाला? ते आता चुकचं आपण काय बोलू शकत तर नाहीये, सध्या आपण पाहिलं तर पाहिलंय. ठीक आहे. काय सांगाल, अजून काय वातावरण आहे? वातावरण असं पाहिजे तर जसं मेन तर ट्रॅफिक असलं, ट्रॅफिक नंतर ते पावसामध्ये खड्डे वाढतात, ते
गव्हर्नमेंटला करायला पाहिजे. खड्ड्यामुळे लय नुकसान जे लागलं. मग आता कसं बघता, विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत ना, माणसं काय विचार करतात, लोकल नागरिक काय विचार करतात? लोक नागरिक फक्त 2 विचार करतात. एक ट्रॅफिक कमी हवे, दुसरं खड्डे बुजत नाही. ट्रॅफिक कमी होत नाही, खड्डे बुजत नाही. तुला कोणाला मतदान द्यायचं? मग आम आदमी कुठे जायचं? बोलायला गेलं तर तुम्ही ट्रॅफिकला थांबा. ट्रॅफिक चर्चा कुणाची मतदारसंघामध्ये, चर्चा कुणाची? सध्या आता काँग्रेसचा पण देऊ शकतो, बीजेपीला बी देऊ शकतो. तर आता काय बोलू शकत नाही. कामं केलं तर ते म्हणतोय ना, जसं काम करेन तसं नावं करेन, तसं असतं. सोबत आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. बघा, या ठिकाणी काय काय कामं प्रलंबित आहेत, या मतदारसंघात काय काम आहे? ऍक्च्युअली मी तिकडे नाहीये, मला काय सांगायला नाही. पण काय तुम्हाला निदर्शनात येते, आमदारांनी करायला कामं जी हवी होती ती झालीत काय मतदारसंघात? नाही म्हणजे आता मी नवीनच आहे एरियामध्ये, मला माहिती नाही, मी प्रॉपर एरियाला नाहीये ना, त्यामुळे सांगू नाही शकत त्या मतदारसंघामध्ये काय आहे काय नाही. आपल्यासोबत काही तरुण मुलं आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुला काय सांगशील, काय आमदार कोण आहे या भागात, तुला माहितीये? या भागातला जो सुनील कांबळे कामं केलीत या भागात? केली ना. काय काय कामं झाली सांगू शकतील? सांगायला गेलं तर लय काम. रमेश बागवे पण इच्छुक आहेत काँग्रेसकडनं, कसं बघतो? काँग्रेस नाही, आम्हाला काँग्रेस नाही, बीजेपी. आम्ही हिंदू, वी आर मॅड हिंदू, वी डोंट फॉलो द काँग्रेस. या ठिकाणी प्रतिसाद कसा आहे? हे बघा, थोडक्यात एकच बोलणार, काही झालं तरी यावेळेस सरकार बदलणार. आता भाजपचे विद्यमान आमदार आहेत सुनील कांबळे, चांगले आहेत, आमचे मित्र पण आहेत, आम्ही पण त्यांचंच काम करू. परत आता काम करतात मतदारसंघात. बोलायचं बोललो तर ही चौकातली लाईट मागील 3 वर्ष झाली बंद आहे, मुख्य लाईट 6 बल्बवाली. हा तो माझा महत्वाचा मुद्दा आहे. ते अजून बदली झाली नाही का? तर कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे फंड नाही. बरोबर, कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे फंड नाही तर आमदार का फक्त कॅन्टोन्मेंट बोर्ड सोडून इतर भागाचा आहे का संपूर्ण कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा आहे? त्यांच्या मतदारसंघात एक लाईट बंद आहे आणि ते त्यांच्या पक्षाच्या प्रमुख लोकांना सांगून पण अजून बनली गेलेली नाहीये. तर मग काय म्हणणार? या ठिकाणी काँग्रेसने पण दावा केलेला आहे, रमेश बागवे इच्छुक आहेत. बघा, आता रमेश बागवे जिंकू नाही जिंकू ती गोष्ट वेगळी आहे, परंतु चौकातली मेन मतदारसंघातली लाईट बंद आहे, तर मग आमदारचा विकास कुठं काय बोलणार? सध्याचे विद्यमान आमदार हे काम करतात, जनतेशी भेटतात, अशा या मतदारांचं मत आहे. एकूणच या सर्व पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा आपण आढावा जो आहे तो घेतलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला मूळ परिस्थिती जी काय आहे ती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलंय. पुण्याहून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.